बाईक भ्रमंतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम इंग्रजी नववर्ष 2026च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि जानेवारीच्या या गुलाबी थंडीमध्ये सुरू करूया एक अतिशय हॉट अशी माझी बाईक राईड. आणि आजच्या दौऱ्यासाठी मी निवडलेलं आहे असं एक युनिक ठिकाण की ज्याच्या ठिकाणी थोडंसं आपलं भारतीयांचं दुर्लक्षच झालेलं आहे, पण ते ठिकाण अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते काय लेवलचं ठिकाण आहे. त्यामुळे असं हे ठिकाण की ज्याचं नाव आहे बेलूर आणि हळेबीडू. तर हे बेलूर हळेबीडू आहेत कर्नाटकमध्ये आणि ते जवळपास माझ्या घरापासून साधारण 750 ते 800 किलोमीटरवरती येतात. आणि त्याच ठिकाणाला भेट देण्यासाठी मी आज चाललेलो आहे. तर खूप सुंदर अशी माझी ही राईड होईल यात काही मला शंका वाटत नाही आहे, कारण अशा ठिकाणी गेल्यानंतर मला नेहमीच खूप अभिमान वाटतो आपल्या पूर्वजांनी जे आपल्यासाठी काम करून ठेवलेलं आहे, ज्या महत्त्वाच्या सुंदर अशा वास्तू त्यांनी घडवलेल्या आहेत. तर त्या जेव्हा मी बघतो तेव्हा मला खूप आनंद होतो आणि अभिमानानं माझी छाती भरून येते. तर चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणाला भेट द्या, तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. सर्वप्रथम आपण दौऱ्याचा रूट थोडासा डिस्कस करून घेऊया. तर आपल्याला जावं लागतं आहे NH48 जो पुणे मुंबई नॅशनल हायवे आहे, राष्ट्रीय महामार्ग नंबर 48. तर याने आपण कोल्हापूर मार्गे हुबळी, त्याच्यानंतर धारवाड असं करत आपण बेलूरला पोचणार आहे. बेलूर हे अंतर साधारण पुण्यापासून 750 ते 800 किलोमीटर पडतं. तर अशा पद्धतीनं हा नॅशनल हायवेचा प्रवास करत करत आपण बेलूरला पोचूया. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो NH48 आहे ह्याच्याबद्दल सध्या खूप जास्त बोललं जातं आहे. सध्या मोठ्या प्रमाणावरती या रोडवरती कामं चालू आहेत. तर नक्की कुठल्या ठिकाणी कशा पद्धतीची काम चालू आहेत, कुठे रस्ता खराब आहे, डायव्हर्जन्स किती आहेत, तर ह्या सर्व गोष्टींचा अपडेट आपण या दौऱ्याच्या निमित्तानं घेणार आहोत. तर तुम्ही बघत राहा माझं चॅनल, म्हणजे तुम्हाला या रोडवरचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते सुद्धा मिळतील. आणि जर तुम्ही या रोडनं जर तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्हालासुद्धा नक्की मदत होईल, यामध्ये कुठली शंका नाही आहे. सकाळचे साधारण 7:30 वाजता आत्ता आणि माझा नाश्तासुद्धा आता झालेला आहे. आणि आत्ता सध्या वातावरणात खूप मला थंडी तशी जाणवते, पण माझं रायडिंग जॅकेट्स आणि हे हँडग्लोव्ज असल्यामुळे मला अजिबात थंडी गाडीवरती जाणवत नाही आहे. मी आत्ता नाश्त्यासाठी थांबलो होतो तेव्हा 2 मिनटं मी माझे हँडग्लोव्ज काढल्यानंतर नाश्ता संपेपर्यंत माझे हात पूर्णपणे असे थंड पडले होते. पण जेव्हा गाडीवरती हे ग्लोव्ज घालून मी बसतो तेव्हा मात्र अजिबात मला थंडी जाणवत नाही आहे. खेड शिवापूरचा टोल नाका माझ्या समोर आहे आणि विदाऊट टोल ट्रॅव्हल करण्यामध्ये काय मजा आहे हे आपण बाईक राईड करतानाच अनुभवू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकानं हा जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की बाईक राईड करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की किती आनंद होतो एखाद्या टोलवरून आपण जेव्हा विदाऊट टोल प्रवास करतो. मित्रांनो, बेलूर आणि हळेबीडूची संक्षिप्त ओळख मी तुम्हाला करून देतो आणि मी नक्की त्या ठिकाणी का चाललो आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो. बेलूर आणि हळेबीडू ही 2 ठिकाणं सध्याच्या कर्नाटक राज्यामध्ये येतात. आणि ही जी 2 ठिकाणं आहेत तर ही युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा येतात. या ठिकाणी होयसाळ राजांनी बांधलेली सुंदर अशी 2 मंदिरं आहेत, अतिशय सुंदर. आणि त्याच्याबरोबर कलाकुसरींनी नटलेली अशी ती मंदिरं आहेत. या ठिकाणी प्रत्येकानं नक्की भेट द्यायला पाहिजे अशी जी ठिकाणं आहेत. पण काय माहिती आहे, आपल्याकडची ही जी मानसिकता आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल, आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे ह्याच्याबद्दल फारशी आस्था आपल्याला नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी खूप कमी लोक भेट देतात. पण सध्या आता हे ठिकाणसुद्धा लोकांच्या पसंतीस उतरायला लागलेलं आहे. तर ही जी मंदिरं आहेत ही 11व्या-12व्या शतकामध्ये बांधली गेलेली मंदिरं आहेत. जेव्हा या ठिकाणची आर्किटेक्चर आपण बघतो तेव्हा आपण खरंच आपल्याला खूप सुंदर असं वाटतं या ठिकाणी येऊन, कारण अशा पद्धतीची मंदिरं आपल्याला इतरत्र कुठेही बघायला मिळत नाहीत. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाचं हे कर्तव्यच आहे की असं जे ठिकाणं आहेत जे अतिशय पुरातन वगैरे मंदिरं आहेत या ठिकाणी आपण भेट द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्यालासुद्धा त्या ठिकाणची एक चांगल्या पद्धतीनं ओळख होते आणि जो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सांस्कृतिक ठेवा बनवून ठेवलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर तुम्हीसुद्धा जेव्हा
माझ्याबरोबर हे ठिकाण बघाल तेव्हा नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्याल याबद्दल मला कुठली शंका वाटत नाही आहे. आणि मला आवर्जून इथे एक गोष्ट सांगायची आहे की अशी ही दुर्लक्षित झालेली ठिकाणं आहेत, ह्या ठिकाणांना आपण जर भेट दिली तरच ते ठिकाणं इथून पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीनं आपण दाखवू शकणार आहे. त्यांचा इतिहास जो आहे तो आपण समजून सांगू शकणार आहे. नाहीतर काळाच्या ओघामध्ये ही अशीच मंदिरं पडत राहतील आणि इथून पुढच्या पिढीला हे असं काही बघायला मिळणार नाही. खंबाटकी घाटामध्ये माझं आगमन झालेलं आहे आणि या घाटाविषयी खूप जुनी माझी आठवण आहे, साधारण 20 ते 25 वर्षापूर्वीची. जेव्हा 20 ते 25 वर्षापूर्वी मी या घाटामधनं प्रवास करत असायचो किंवा पुण्याला सातारावरून पुणे वगैरे जेव्हा मी यावेळी यायचो त्यावेळी हा जो घाट होता तो 2 वे घाट होता. आता हा घाट थोडासा वाढवलेला सुद्धा आहे आणि या ठिकाणी हा घाट फक्त आता 1 वे केलेला आहे. म्हणजे आपण थोडं कल्पना करू शकतो की त्यावेळी या घाटातून ट्रॅव्हल करणे किती अवघड असेल, कारण हा 2 वे घाट होता. समोरून सुद्धा गाडी येत असणार आहे त्यावेळी आणि आपण असा विचार करू शकतो की त्यावेळचं जे ट्रॅव्हलिंग आहे या घाटातून हे किती अवघड असेल. पण आता खरं म्हणजे तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता हा घाट 1 वे झाल्यामुळे तसं काहीच अडचण आपल्याला येत नाही. त्यावेळी भरपूर ट्रॅफिक जॅमसुद्धा व्हायचा या घाटामध्ये, ते सुद्धा मला आठवतं आहे. खूप सुंदर असा हा घाट आहे, फार मोठा नाही आहे. अगदी आपल्याला चढण्यासाठी एक 10 ते 15 मिनटं लागतात आणि उतरायला एक 10 मिनटं, असा एक 30 ते 30 मिनटाचा किंवा 25 मिनटाचा असा हा घाट आहे. सातारा शहरात माझं आगमन झालेलं आहे आणि या सातारा शहराचं माझ्या मनामध्ये खूप मोठं कधी न पुसलं जाणार असं स्थान आहे. कारण माझं शालेय शिक्षण आणि त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजपर्यंत म्हणजे 11वी 12वीचं शिक्षणसुद्धा साताऱ्यात झालं आहे. त्याच्यामुळे माझ्या खूप आठवणी आहेत सातारा शहराशी जोडल्या गेलेल्या. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी सातारला येतो किंवा इथून या हायवेवरून सुद्धा सातारावरून पास होतो तेव्हा थोडंसं भावूक व्हायला होतं, कारण त्या बऱ्याचशा आठवणी ज्या आहेत त्या मला आठवतात आणि खरं म्हणजे खूप छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. तर आज पुन्हा एकदा मला या दौऱ्याच्या निमित्तानं सातारा शहराला भेट द्यायची मला संधी आज मिळाली, तर खूप छान वाटायला लागले मला आता. हे पहिलं डायव्हर्जन आहे सातारा ते कराड मार्गावरील. तुम्ही बघू शकता या ठिकाणी केवढी मोठी ट्रॅफिक झालेली आहे डायव्हर्जनमुळे. फक्त ट्रकची संख्या खूप जास्त आहे, त्याचबरोबर आपल्या कार्स वगैरे पण भरपूर आहेत या ठिकाणी. हा इथंच वेळ होतो खरं म्हणजे. आधी जेव्हा हा रस्ता 2 लेन होता त्यावेळी बऱ्यापैकी ट्रॅफिक चांगली चालत होती ह्या ठिकाणी, पण आता हे डायव्हर्जन्स केल्यामुळे ट्रॅफिक पूर्णपणे संथ झालेली आहे. तर सातारा ते कराड हे जवळपास 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि याच्यामध्ये मला 15 डायव्हर्जन्स आत्ता दिसले. पण त्यापैकी पहिलं डायव्हर्जन आपण त्या ठिकाणी बघितलं जिथे ट्रॅफिक जॅम झाला होता. पण पुढे गेल्यानंतर असं लक्षात आलं की पुढे एस टी महामंडळाची बस बंद पडल्यामुळे तो ट्रॅफिक जॅम झाला. पण बाकीच्या जवळपास 14 डायव्हर्जनच्या ठिकाणी कुठेही ट्रॅफिक जॅम झाला नव्हता. त्याच्यामुळे तिथली जी ट्रॅफिक होती ती पूर्णपणे सुरळीत चालू होती. त्याच्यामुळे आपण कराड ते सातारा असा प्रवास करत असाल तर असे डायव्हर्जन आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. पण ट्रॅफिक पण तशाच पद्धतीने चांगली आहे आणि कुठेही आपल्याला तसा त्रास होत नाही आणि आपण आरामशीर जाऊ शकतो. आता मी कोल्हापूर शहर बायपास करतो आहे. सकाळचे साधारण 11 वाजता आहेत आणि मी सकाळी 7 वाजता माझ्या घरापासून निघालो होतो. तर इथे पोचायला साधारण 4 तास लागले मला आणि हे अंतर आहे जवळपास 250 किलोमीटर. तर 250 किलोमीटरसाठी 4 तास म्हणजे खरं म्हणजे मी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं आलेलो आहे आणि साधारण
60-65चा माझा ॲव्हरेज स्पीड राहिलेला आहे. आता कर्नाटक राज्यात मी प्रवेश करतो आहे. हा कर्नाटकातील पहिला टोल. कर्नाटकमध्ये आल्यावर ही रोडची कंडिशन आपण बघू शकतो. याच्या ठिकाणी 6 लेनचं काम कंप्लीट झालेलं आहे. खूप सुंदर रोड या ठिकाणी झालेला दिसतोय मला. आणि आता इथून पुढे माझ्या मते बेंगलोरपर्यंत पण रोड कंप्लीटच झालेला आहे. मधल्यातले थोडे काही डायव्हर्जन सोडले तर इथून जवळपास 90% रोड हा 6 लेन कंप्लीट झालेला आहे. कोल्हापूर ते बेळगाव खूपच सुंदर रोड झाला आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर एकदम सुंदर रोड आहे. एक सुद्धा खड्डा नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने बांधला गेलेला, खूप परफेक्ट लेवल असलेला असा हा रोड आहे. आता मी जवळपास 30 ते 35 किलोमीटर या रोडवरून ट्रॅव्हल केलेला आहे. तर हा जसाच्या तसा मला रोड मिळाला, अतिशय सुंदर. मी आता घटप्रभा नदीच्या ब्रिजवरती उभा आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही आता बघू शकता माझ्यासमोर. हा बघा, घटप्रभा नदीचा किती सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा हा जो बांधला गेलेला आहे हा नवीन ब्रिज आहे. या ठिकाणी सुरुवातीला हा खालून जाणारा रस्ता, हा आपल्याला जो दिसतोय हाच रस्ता होता तिकडे जाणारा. आणि आता या ठिकाणी घटप्रभा नदीवरती नवीन झालेला ब्रिज आहे. खूप छान वाटतं या ठिकाणी येऊन. समोर रोड बघा मित्रांनो, किती सुंदर रोड आहे या ठिकाणी. आणि आपण मागं जस्ट आत्ता घटप्रभा नदीचा जो ब्रिज आहे तिथून कसा व्ह्यू आहे ते बघितलं. आणि इथून पुढे सुद्धा हा रस्ता असाच चांगला असेल असं मला वाटतंय. तर बघूया आपण की हा बेळगावपर्यंत रस्ता मला असाच मिळतोय का. आता मी बेळगाव शहरामध्ये आलेलो आहे. कोल्हापूर ते बेळगाव हे साधारण 100 किलोमीटरचं अंतर आहे. पण हे अंतर कधी पार झालं माझ्या लक्षातच आलं नाही. थँक्स टू दिस वंडरफुल रोड. कारण एवढा सुंदर रोड हा झालेला आहे की साधारण 1 तास ते 1 तास 10 मिनटं एवढ्या कालावधीमध्ये मी 100 किलोमीटर पार केले. आता आजचा माझा हा राईडचा पहिला दिवस असल्यामुळे तेवढाच जोश आणि एक्साइटमेंट खूप जास्त आहे. त्याच्यामुळे मी आज असं ठरवलेलं नाही की आज इथं या ठिकाणी थांबायचं किंवा त्या ठिकाणी थांबायचं. जेवढं मला अंतर पार करून जाता येईल संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत वगैरे, तर तशा पद्धतीचं मी आज नियोजन केलेलं आहे. तर बघूया आपण संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत कुठल्या ठिकाणी पोहोचतोय. धारवाडपासून हुबळीपर्यंत वगैरे भरपूर डायव्हर्जन्स आहेत इकडे या ठिकाणी. जवळपास माझ्या मते 10 ते 15 डायव्हर्जन्स एवढ्या अर्ध्या तासामध्ये मला लागले. तरी पण डायव्हर्जन्सचा जो रोड आहे तो त्यातल्या त्यात बरा असल्यामुळं स्पीडमध्ये काही कमी येत नाही आहे. आपण फास्ट जाऊ शकतो. तरीसुद्धा ह्या डायव्हर्जन्समुळं थोडंफार तरी फरक पडतोच. बघूया आता हा किती लांब हा अशा पद्धतीचं डायव्हर्जन आहे आपल्याला. मला वाटतं आता इथून पुढं चांगला रोड असेल असं वाटतंय. माझ्या मते मी हुबळीला बहुतेक पोचलेलो आहे किंवा हुबळीच्या खूप पुढं पण आलेलो आहे मी. मित्रांनो, आजचं हॉल्टचं ठिकाण मी ठरवलेलं आहे. तर ते दावणगेरे आहे आणि मी जस्ट दावणगेरे या ठिकाणी पोचलेलो आहे. तर इथून साधारण हाळीबिडू 160 किलोमीटर आहे. ते आपण उद्या कंप्लीट करूया. तर अशा पद्धतीनं आजच्या दिवसाचं साधारण 590 किलोमीटर माझे इथंच कंप्लीट झालेले आहेत. आणि आता रेस्ट घ्यायची वेळ झालेली आहे माझी. त्याच्यामुळे आता मी या ठिकाणी एक चांगली अशी रूम बघून या ठिकाणीच थांबतो आणि राहिलेला ब्लॉग आपण उद्या कंप्लीट करूया. तोपर्यंत तुम्ही बघत राहा माझं चॅनल, ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्स. आणि आजचं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आता आहे दावणगेरेच्या बस स्टँडवरती.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी दावणगेरेच्या बस स्टँडवरती काय करतो आहे, तर मी फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. ज्या लोकांना बसने ट्रॅव्हल करायला आवडतं आणि ज्यांना पुण्यावरून किंवा कोल्हापूरवरून हळेबीडू आणि बेलूर या ठिकाणी यायचं आहे, तर ते त्या ठिकाणावरून बस पकडून दावणगेरेला येऊ शकतात. आणि इथे भरपूर असे लॉज, हॉटेल्स प्रत्येकाच्या बजेटमध्ये आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी हॉटेल्स वगैरे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी ओव्हरनाईट थांबू शकता आणि या ठिकाणावरून हळेबीडूला वगैरे जाण्यासाठी भरपूर असे बसेस आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बस घेऊ शकता आणि हळेबीडूला पोहोचू शकता. त्याचबरोबर बेलूरलासुद्धा बस आहेत, तर तुम्ही हळेबीडूवरून बेलूरलासुद्धा बसने जाऊ शकता. मित्रांनो, हा आहे दावणगेरेमधील स्पेशल असा बेन्ने डोसा. एक छान असा थिक डोसा आहे हा. ह्याच्याबरोबर चटणी आणि ही वेगळ्या पद्धतीची आलूची सब्जी असं त्यांनी त्याला म्हणलेलं आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीनं मैसूर डोसा, मसाला डोसामध्ये ज्या पद्धतीनं सब्जी बनवली जाते, भाजी बनवली जाते, त्यापेक्षा ही फक्त उकडलेली आणि त्याबरोबर कांद्याबरोबर फ्राय केलेली अशी ही आलूची सब्जी आहे. आणि त्याच्याबरोबर हा बेन्ने डोसा खूप सुंदर आहे. अतिशय लोण्यावरतीच बांधला गेलेला हा बेन्ने डोसा आहे. तर ह्या अशा पद्धतीचा दावणगेरे स्पेशल बेन्ने डोसा खायला दावणगेरेमध्ये यायला काहीच हरकत नाही. नव्या दिवसाची सुरुवात करूया रामनामाचा जयघोष करून. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे आता दावणगेरेमध्ये आणि आता मी चाललेलो आहे हळेबीडूच्या दिशेने. तर हळेबीडू साधारण इथून 160 किलोमीटर आहे आणि इथून जायला आता नॅशनल हायवे नाही आहे, हा कर्नाटकाचा स्टेट हायवेज घेऊन आपल्याला हळेबीडूकडे जावं लागतं. तर इथून जाण्यासाठी आपल्याला साधारण 3 तास लागतात. हे 3 तासाचा ट्रॅव्हल करून आपण हळेबीडूला पोहोचूया. तोपर्यंत हा स्टेट हायवे हा कसा आहे ह्याचा सुद्धा मी तुम्हाला अपडेट देईन. तर तुम्ही बघत राहा माझं चॅनल, की ज्याचं नाव आहे मंगेश आउटिंग्ज. खूप सुंदर आणि अतिशय हाय क्वालिटीचा असा हा स्टेट हायवे आहे. आतापर्यंत मी जवळपास 30 ते 35 किलोमीटर या हायवेवरून कव्हर केले. तर कुठेही मला एक खड्डा दिसला नाही. फक्त थोडेसे स्पीड ब्रेकरची संख्या थोडी जास्त असल्यामुळे थोडा स्पीडवरती रिस्ट्रिक्शन येतं. पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा ॲव्हरेज स्पीड 100चा ठेवू शकता. म्हणजे माझ्या बाईकचा स्पीड ॲव्हरेज 100चा आहे. 4 व्हीलर जर असेल तर तुम्ही 100-120 सुद्धा या ठिकाणी गाडी चालवू शकता. कुठलीही अडचण या ठिकाणी येत नाही आहे. मस्त अगदी हा हायवे कन्स्ट्रक्ट केलेला आहे. हो हो हो, काय मस्त आहे. सुपारीची झाडं आहेत बहुतेक आणि नारळाची पण झाडं आहे त्याच्यामध्ये. वा 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 वा, काय सुंदर. एक छोटा रस्ता आला आहे आत्ता, पण खूप सिनिक आहे रोड. हा थोडा शॉर्टकट आहे, पण रस्ता कसा आहे हे जरा एकदा बघावं लागेल. चांगला आहे असं मला मागच्या एका माणसानं सांगितलेलं आहे, तर आपण बघूया. खूप सुंदर आहे खरं. इथं जिकडं तिकडं फक्त सुपारी आणि नारळाची झाडं आहेत. अतिशय सुंदर माझी राईड झाली या ठिकाणी सकाळची. एकदम खूप छान वाटतंय मला या ठिकाणी येऊन, कारण जेवढं सिनिक हा इथला हा जो प्रदेश आहे, तर अशा पद्धतीचं मी कधीच बघितलं नाही. सुपारीची एवढ्या मोठ्या प्रमाणावर जी लागवड या ठिकाणी केली गेलेली आहे, हे मी कधीही असं बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथून जाताना खूप छान वाटतंय. कधीही तुम्ही इकडून आलात तर तुम्हाला कधी बोर होणार नाही या ठिकाणावरून गाडी चालवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी या आणि इथला जो निसर्ग सौंदर्य आहे त्याचा तुम्ही नक्की आनंद लुटा. हो हो हो, काय निसर्ग सौंदर्य आहे इकडचं. इथल्या निसर्गाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आपण निसर्गाकडे थोडं मागितलं तर तो आपल्याला भरभरून द्यायला नेहमी तयार असतो. असं हे इथलं पूर्ण निसर्ग सौंदर्य मला आत्ता बघायला मिळतं आहे. खूप सुंदर आहे या ठिकाणचा. हा जो रस्तासुद्धा या ठिकाणी जो केलेला आहे अतिशय सुंदर आहे. एक सुद्धा खड्डा मी जवळपास दावणगेरे सोडल्यापासून लागलेला नाही आहे मला. अतिशय सुंदर असा हा रोड. तुम्ही नक्की या ठिकाणी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघत चला, म्हणजे तुमचा तो प्रवास वगैरे आहे तो सुद्धा खूप संस्मरणीय आणि तुम्हाला खूप आनंद देणारा होऊन जाईल. आत्तापर्यंत मी फिरल्यापैकी हा एक अतिशय सुंदर असा रोड आहे. एका बाजूनं हे पूर्ण पाणी आहे आणि दुसऱ्या बाजूनं ही जी सगळी नारळाची झाडं आहेत, त्याच्याबरोबरच सुपारीची पण झाडं आहेत आणि समोर आपल्याला हे असं
सुंदर असं टेकडी आपल्याला दिसते. वा वा वा, अशा पद्धतीचा मी कधी नजारा बघितलेला नाही या सगळ्यात. खूप सुंदर. तर अशा पद्धतीनं तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास करून मी पोचलो आहे हळीबिडू शहरामध्ये. तर आता निघतो मी थेट होयसळेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. होयसळेश्वर मंदिर दर्शन हा एपिसोड आपण स्वतंत्र करूया. तर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा.